सर्वांना नमस्कार. तर आज सकाळी मुलांच्या आणि शुभ्राच्या बाप्पांच्या टिफिनला मी ही अशी छान वांगा बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवून दिलेली होती. कारण आमच्या घरामध्ये सहसा ही अशीच भाजी आवडते टिफिनला तरी. आणि दोघांचेही टिफिन छान भरून रेडी करून ठेवलेले होते. शुभ्राचे बाप्पा सकाळी 6 वाजताच कामावर गेलेले होते आणि दोघांचीही बस आलेली होती, त्यामुळे दोघंही पळत पळत गेलेले होते. आणि आज शिवजयंतीनिमित्त त्यांच्या स्कूलमध्ये प्रोग्राम ठेवण्यात आलेला होता, त्यामुळे आज त्यांना सिव्हिल ड्रेसमध्येच बोलवलेलं होतं. तर संध्याकाळी 4 वाजता स्कूलमधून आल्याच्यानंतर शुभ्राच्या पप्पांनी मुलांसाठी हे असे छान बिस्किट आणलेले होते. आणि हे जे ओरिओचे जास्त बिस्किट आणलेले आहेत, तर शुभ्राला त्याचा केक बनवायचा होता, त्यासाठी तिने ते मागवलेले होते. तर शुभ्राच्या पप्पांनी त्यासोबतच चहा बरोबर त्यांनाही बिस्किटं खायची होती. मग मुलांना, त्यांना, आम्हाला अशी सगळ्यांसाठी त्यांनी बिस्किटं पण आणलेली होती. आणि तसंही आमच्या इकडे हे असं वातावरण होतं, म्हणजे अजिबात आज दिवसभर ऊनच नव्हतं, गारवा होता पूर्ण. तर त्यामुळे असं काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होतेच होते. तसे तर भजी मी करणार होती, पण मग आधी चहा बिस्किट खायचं असं सगळ्यांची इच्छा होती. मग त्यामुळे छान असा गरमागरम चहा बनवलेला होता आणि हा असा छान उकळलेला होता चहा. तसा तर सहसा आमच्याकडे चहा जास्त होतच नाही आणि केला तरी कोराच चहा मी करतो. पण मग हे असं कधी कधी चहा बिस्किट खाण्याची इच्छा झाली ना, की मग दुधाचा छान गोड चहा आमच्याकडे खूप आवडतो मग. आणि तसंही आज बऱ्याच दिवसांनी आम्ही चहा आणि बिस्किट खाल्लेलं होतं सगळ्यांनी मिळून. आणि तसंही आज संध्याकाळी मला कोबीची भाजी पण बनवायचे होते, कारण कोबीचा जो गड्डा आहे ना, तो मोठा असला की अर्ध्याची भाजी आणि अर्ध्याची मी भजे किंवा धपाटे वड्या असं काहीतरी बनवत असते. कारण तो अर्धा कोबी मग वाया जातो आणि मुलांना हे असं काहीतरी चटपटीत बनवून दिलं ना, की मुलं आवडीने खातात. तसं तर मी नाश्त्यासाठी त्यांना हे असे पदार्थ बनवून देते. पण मग आज आमचा नाश्ता ऑलरेडी झालेला होता, त्यामुळे मी संध्याकाळीच लगेच कोबीचे भजे पण बनवलेले होते. तर संध्याकाळचा मेनू अगदी साधा सिंपल होता. वरण भात, कोबीची भाजी आणि हे कोबीचे असे भजे. तर हा असा छान स्वयंपाक झालेलाच होता जवळजवळ माझा. आणि कोबीचे भजे जे आहेत ते आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतात. टोमॅटो सॉस सोबत तर आणखीनच छान लागतात. आणि गरमागरम खाल्ले ना की छान कुरकुरीत लागतात. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. तर हे असं रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलेलं होतं. वरण भात, कोबीची भाजी, कोबीचे भजे, पोळ्या आणि त्यासोबतच होती थोडीशी काकडी, गाजर आणि टोमॅटो, जे शुभ्राच्या बाप्पांना रात्रीच्या जेवणामध्ये लागतंच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.